बीड पोलिसांचा आणखी एक घाणेरडा प्रताप समोर आलाय। म्हणजे वाल्मिक कराडला कशा प्रकारे बीड पोलिसांची साथ होती याचा एक किळसवाणा प्रकार समोर आलाय। जोवर संतोष देशमुख यांना न्याय मिळणार नाही तोवर घेऊन टाकाही त्यांच्यासाठी लढाई लढत राहणार ही आमची भूमिका आहे। संतोष देशमुख यांची हत्या झाल्यावरती वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना वाचवण्यासाठी पोलिसांनी संतोष देशमुखांच्या मृतदेहाचं कसं राजकारण करण्याचा प्रयत्न केला आणि एक अत्यंत घाणेरडा प्लॅन त्यांनी रचला होता। मात्र मस्साजोगच्या युवकांच्या सतर्कतेनं तो प्लॅन कसा फसला याबाबत आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बोलायचं आहे। आज एक नवा खुलासा जो अत्यंत किळसवाणा आहे तो समोर आलाय, तोही मला घेऊन टाकच्या दर्शकांना सांगायचा आहे। मग या पोलिसांनाही फाशीची मागणी होत असेल तर त्यात गैर काय आहे हाही प्रश्न आहे। या व्हिडिओत आपण काही नवे खुलासे करणार आहोत, त्यामुळे कृपया घेऊन टाकचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकॉनवरती क्लिक करा। नमस्कार, मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर। बीड पोलिसांचा प्रताप आकाला वाचवण्यासाठी संतोष देशमुखांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रचलेला प्लॅन, त्यासाठी मृतदेह मस्साजोगला न नेता ॲम्ब्युलन्स इतर ठिकाणी नेण्याचा घातलेला घात। मात्र मस्साजोगचे ग्रामस्थ जे संतोष देशमुखांवरती जीवापाड प्रेम करत होते त्यांच्या सतर्कतेनं पोलिसांचा फसलेला प्लॅन, म्हणजे इतक्या खालच्या पातळीवरती पोलीस पोहोचू शकतात यावरती विश्वास ठेवणं कठीण झालंय। जी व्यक्ती आयुष्यभर इतरांसाठी आपल्या ग्रामस्थांसाठी लढली त्या व्यक्तीला कलंकित करून, तेही मरण यातना सहन करून निष्प्राण पडलेल्या मृतदेहाला कलंकित करण्याचा पोलिसांनी घातलेला घाट पाहून माणुसकी ओशाळली असं म्हणावंसं वाटतं। 9 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली। अत्यंत निर्दयी पद्धतीने त्यांची हत्या केली गेली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। मात्र मारहाणीत देशमुख यांचा जीव गेल्याचं लक्षात आल्यावर मग आकाचा फोन गेला असावा बीड पोलिसांना। आता कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये कोण पोलीस असणार याचे निर्णय आका घेत असे, त्यामुळे आकाने बीड पोलिसांना फोन केला असं म्हणायला वाव आहे। आता पोलीस आकाचेच असल्यामुळे आकाचा आदेश आला की त्याची अंमलबजावणी होणार ही काळ्या दगडावरची रेघ। आका बीड पोलिसांना फोन करतो, बीड पोलीस झालेल्या घटनेनं दक्ष झाले आणि मग पोलिसांच्यातला राक्षस जागा झाला। संतोष देशमुख मयत झालेत ही बातमी बीड पोलिसांना मिळाली आणि बीड पोलीस त्यांची हत्या कुठे आणि कोणत्या कारणानं झाली असं आपण दाखवू शकतो यावरती विचार करायला लागले। सगळ्यात साधा सोपा मार्ग संतोष देशमुख यांचे अनैतिक संबंध आहेत असं भासवायचं। मग त्यासाठी एक महिला लागणार। मग कळम इथल्या एका महिलेशी बोलून तिला प्लॅन सांगण्यात आला। बनाव रचायचा होता। बनाव असा होता की संतोष देशमुख यांचे त्या महिलेशी संबंध होते आणि त्यातल्या वादातून संतोष देशमुख यांची हत्या झाली। आता ही महिला आकाच्या सांगण्यावरून तयार झाली असणार हे वेगळ्यानं सांगायची गरज नाही। त्याप्रमाणे रुग्णवाहिकाही तयार करण्यात आली आणि त्यात संतोष देशमुख यांचा मृतदेह ठेवण्यातही आला। रुग्णवाहिका केजच्या दिशेनं न नेता कळमच्या दिशेनं नेण्यासाठी वळवण्यात सुद्धा आली। मात्र इथे संतोष देशमुख यांची पुण्याई कामाला आली। 3 टर्म म्हणजे 15 वर्ष जी व्यक्ती इतरांच्या भल्यासाठी झटली त्या सर्वांचे आशीर्वाद मरणानंतरही संतोष देशमुखांच्या पाठीशी होते। जेव्हा ॲम्ब्युलन्स कळमच्या दिशेने वळवण्यात आली तेव्हाच मस्साजोगचे गावकरी, खास करून तरुण मंडळी त्या ॲम्ब्युलन्सचा पाठलाग करू लागले आणि ते पोलिसांच्या लक्षात येतात। पोलिसांचा तो घाणेरडा प्लॅन फसला आणि गाडी पुन्हा त्यांनी केजच्या दिशेने वळवली। संतोष देशमुखांचं पार्थिव घेऊन ही गाडी त्यांच्या घरी आली आणि पुढे काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। बरं, पोलिसांचा हा प्लॅन फसला याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे, त्यामुळे ही माहिती खोटी असण्याचा संबंधच येत नाही। सध्या आका आणि त्याचे साथीदार जेलमध्ये आहेत, मात्र त्यांना शिक्षा झालेली नाही। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकाशात आल्यानंतर मग इतरही काही हत्या प्रकाशात आल्यात, त्याचीही चौकशी होऊन आरोपींना शासन व्हावं हीच इच्छा आहे। कोळशाची राख, राखेतला पैसा, पैशासाठी हत्या, पवनचक्की प्रकल्पासाठी मागितले गेलेली खंडणी, त्याला विरोध आणि मग विरोध करणाऱ्याची हत्या। बीड परळीतल्या हवेत ही हत्या प्रकरणं नवीन नाहीत आणि कमरेला घोडे सुद्धा। संतोष देशमुख यांच्या मृतदेहाबाबत पोलिसांनी रचलेला तो घाणेरडा प्लॅन याचा जनकही वाल्मिक कराडच असणार। चीड आणणारी ही घटना आहे आणि जेव्हा हे ऐकलं तेव्हाच बीड पोलिसांचा मनस्वी राग आलाय। संतोष देशमुख, महादेव मुंडे आणि बीड परळीतल्या आणखी इतरांचा खून करणाऱ्या आरोपींना शासन व्हावं हीच सरकार दरबारी अपेक्षा आहे आणि ते शासन होईल असंही वाटतंय। तुम्हाला बीड पोलिसांच्या या प्लॅनबाबत आणखी काही माहिती असल्यास कृपया घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद।